नमस्कार. माझं नाव सावनी खाडीलकर. अरुणाताई ढेरे यांच्या 69व्या वाढदिवसानिमित्त 69 अरुणाताई ह्या व्हिडिओ मालिकेमध्ये आज कथा ऐकूया, मन केले ग्वाही. कुठल्याही लेखकाला किंवा खऱ्या कलाकाराला काय हवं असतं? तो आपल्या कलेवर आयुष्यभर भरभरून प्रेम करतो. कलेसाठी झटतो, झगडतो. वेळप्रसंगी वादळही अंगावर झेलतो. आणि मग जेव्हा आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळून पाहतो, तेव्हा आपण काय कमावलं, काय गमावलं ह्याचा हिशोब मांडतो. आणि मग हिशोब जुळला तर आनंद नक्कीच होतो आणि नाही जुळला तर रुखरुख लागून राहते की का नाही जुळला. एका ज्येष्ठ लेखकाच्या मनातलं हेच द्वंद्व अरुणाताईंनी फार सुंदररित्या या कथेमध्ये मांडलंय. आयुष्यात खूप काहीतरी छान केल्याचा आनंद, बरंच काही करायचं राहिलं ह्याची अतृप्ती किंवा जे संघर्ष केले त्याबद्दलचा अभिमान, या संमिश्र भावना ज्या त्या लेखकाच्या मनात उमटतात, ते फार सुंदररित्या या कथेमध्ये मांडलंय. आणि या सगळ्या भावकल्लोळाचा निष्कर्ष काय निघतो किंवा तो काय निघायला हवा, हे या कथेतूनच ऐकूया. मन केले ग्वाही. पारुलनं पेन खाली ठेवून बोटं मोडली. मग पुन्हा पेन सरसावत म्हणाली, सांगा. दादा हसले. आता पुरेच करू. दमली आहेस तूही. तूही म्हणजे? तुम्ही पण दमला हा? पारुलने हसून विचारलं. दादा तिच्या पुढ्यातला कागद उचलत म्हणाले. आता फार दमावतीये ही कथा. आता म्हणजे? म्हणजे काय म्हणजे? वाघाचे पंजे. दादांनी तिच्या डोक्यावर टपली मारली. आता म्हणजे अलीकडे, 70 नंतर, ह्या म्हातारपणी. पाठलाग नाही करता येत पूर्वीसारखा चपळपणे. पाठलाग? पारुलनं न समजून विचारलं. दादांनी उत्तर दिलं नाही. पाठीशी हात बांधून ते उठले आणि दरवाजात जाऊन उभे राहिले. दूरवर जाणारी लहानशी पायवाट, वळणावरचा सळसळता कडुनिंब. दिवस मावळायला अवकाश आहे, पण सावल्या लांब होत चाललेल्या. दादांना वाटलं, संधिकालात सगळं धूसर, सगळं अस्पष्टच होत जातं. कालपर्यंत पावलाखालचा रस्ता सगळ्या खाच खळग्यांसकट स्पष्ट दिसत होता. आज पावलं टाकताना चाचपडल्यासारखं होतंय. पाठलाग अवघड झालाय. दमछाक होतीये. ह्या तरुण मुलीला काय कळणार मी काय म्हणतोय ते. पारू, लिहिणं म्हणजे एक शिकार असते बघ. अतिशय अवघड शिकार. दरवेळी जीवावर उदार होऊन मागावर निघावं लागतं. छे, नाही पटत. पारुल मान हलवत म्हणाली. किती भराभर सांगत जाता तुम्ही. माझा लिहिण्याचा वेग पुरा नाही पडत. इतका ओघ, इतका सहजपणा, आणि तुम्ही म्हणता अवघड शिकार. कवी बिवी लोकांपेक्षा अवघड असेल जरा कथा लिहिणं. दादा प्रसन्न हसले. अगं, वाघाच्या शिकारी अवघड आणि हरणाच्या सशाच्या सोप्या असं नसतं बये. प्रत्येक प्रामाणिक लेखकाला, म्हणजे शापित लेखकाला, कोणतीही शिकार अवघडच असते. दादांना पाठलागाचे ते जुने दिवस लख्ख आठवत होते. धुक्यातून स्पष्ट बघण्याचा तो अट्टहास, ते वेगळ्या वाटांवरचे चकवे, तो लहान लहान जागांवर करावा लागणारा झगडा, ते आत घुसल्यावर घुसमटून टाकण्या इतकं दाट होत जाणारं रान. आता खरं तर अनुभवाने पुष्कळ शहाणपण गाठीला आलं. मार्ग कसा काढावा हे समजलं. नवखेपणाच्या चुकांमधून पुष्कळ शिकता आलं. रान ओळखीचं झालं आणि धुकंही सवयीचं झालं. पण आता शरीराची ताकद कमी झाली. दृष्टी किंचित मंदावली. कान सावध राहिले नाहीत. तल्लखपणा कमी झाला. मुख्य म्हणजे आता अनोळखी वाटांवर पाऊल टाकण्याचं धाडस होत नाही. भीती वाटते, छाती धडधडते, विश्वास वाटत नाही, आणि विश्वास वाटत नाही म्हणून असुरक्षितता स्वीकारणंच नको वाटतं. दादांकडे पाहणारी पारुल स्वतःशीच नवल करत होती. किती मोठा हा लेखक नावाचा माणूस, किती पारदर्शी, किती निर्मळ. पण मग ती युगसंदर्भामध्ये छापून आलेली टीका. दादांना त्यात पलायनवादी म्हटलं होतं. स्वतःच्या सामर्थ्याचा स्वतःच बळी म्हटलं होतं. जीवनाविषयी अनुदार म्हटलं होतं. दादा,
तुम्हाला शिकार मिळाल्याचा आनंद दर कथेमागे होतो? पारुलनं विचारलं. तेव्हा दादा तंद्रीतून जागे झाले. खरं सांगायचं तर नाही होत. आनंद, भल्या बहादुरीचं काम केल्याचा आनंद नाहीच झाला कधी. काही वेळा तर मेल्या प्राण्यालाच मारल्यासारखी फजिती झाली. काही वेळा लहान पिल्लावरच चुकून वार टाकला गेला आणि अपुऱ्या दिवसांचंच काहीतरी पुढ्यात आलं. नाही, नाहीच मिळाला प्रचंड थोरला आणि पाण्यासारखा स्वच्छ, थंड आनंद. नाहीच. दादांनी डोळे मिटून घेतले. मिळालं कधी समाधान, पण ते फार तात्पुरतं होतं. तुम्ही जन्मांतर लिहिलीत तेव्हाही नाही. तुमची ग्रेट कथा आहे ती, पारुलनं म्हटलं. त्या कथेनं देशी विदेशी मिळवलेले सन्मान तिला ठाऊक होते. नाही बेटा, आतली तडफड थांबवेल, मन काठोकाठ भरून टाकेल असा गाढ, असा अमृतासारखा आनंद नाही मिळाला. आयुष्य ओवाळून टाकावं असे शब्द मी वाचलेत. त्या जातीचं काही लिहिता नाही आलं मला. जन्मांतर उत्तम आहे, फारच उत्तम आहे, पण थोर नाही, दादा म्हणाले. पारुल आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहत राहिली. पण म्हणजे परवा युगसंदर्भामध्ये छापून आलेली टीका, ती खरी आहे? मी आता बोललो ते खरं असेल तर ती टीका कशी काय खरी ठरते बुवा? दादांनी चष्मा काढून टेबलावर ठेवला. चष्मा काढल्यावर थोडे आणखी कमी वयाचे वाटतात दादा, पारुलच्या मनात आलं. हे बघ पारू, शब्दांचा वापर करणं खूप सोपं असतं अनेकदा. त्यांच्यात प्राण फुंकणं मात्र अवघड. माझ्या मर्यादा मला चांगल्याच माहिती आहेत, पण तो टीकाकार म्हणतो त्या मात्र खऱ्या नव्हेत. आयुष्यात मी पहिली आणि एकमेव बांधिलकी मानली आणि निभावली ती लिहिण्याशी. मी पहिलं आणि एकमेव प्रेम केलं ते लिहिण्यावर. मी कधी काठावर बसून मौज पाहणारा नव्हतो. आजही नाही. जगण्यात नाही आणि लिहिण्यातही नाही. मी पुरात थेट उडी घेणारा आहे. मला जगण्यात घुसायला आवडतं आणि भाषेतही. पण मग या टीकेला सणसणीत उत्तर द्या तुम्ही, पारुल आवेशाने म्हणाली. दादा तिच्याकडे क्षणभर नवलाने पाहत राहिले. मग हसून म्हणाले, तुझं वय पुष्कळदा विसरूनच जातो मी बोलता बोलता. बेटा, मी माझ्यासाठी लिहितो. माझी अस्वस्थता कमी करण्यासाठी लिहितो. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मान्यले नाही जनलोका. तुकाराम म्हणालाय, माहितीये ना? इतरांचं महत्व मी नाकारत नाही, पण शेवटची कसोटी आपल्या मनाची. मग तुमचं मन काय सांगतंय आत्ता? तिनं विचारलं. काय सांगू हिला, दादांना वाटलं. पुष्कळ मिळालंय, पण पुष्कळ निसटलंही आहे हातून. काय तरतरीत ताजे लिहितात आजकालची तरुण मुलं. सपकन मर्मावरच घाव घालू शकतात. ते धाडस, तो उत्साह आणि ती चपळाई आपल्या पिढीतल्या कुणाजवळच नाही उरलेली आता. दादा काही बोलणार तेवढ्यात बेल वाजली. पारुलनं उठून दार उघडलं तर दारात 2 तरुण मुलगे. आम्ही दैनिक समाचारकडून आलो आहोत. फोटो हवे होते 1-2 आणि थोडं बोलायचं होतं, त्यातला एक म्हणाला. दुसऱ्यानं कॅमेऱ्याची बॅग पुढं घेतली. पारुलनं वळून दादांकडे पाहिलं. या, आत या. दादांनी त्यांना प्रेमानं बसवून घेतलं. त्यांची प्रेमानं चौकशी केली. मग म्हणाले, अरे, आता माझ्यासारख्याच्या मुलाखती आणि फोटो कशाला छापता? नवं देण्यासारखं काही नाही माझ्याजवळ. आमच्या उडीची मर्यादा स्पष्ट झाली. पण ज्यांच्याजवळ आणखी उंच उडीची ताकद आहे अशांचे फोटो छापा. त्यांना बोलू द्या. त्यांची जागा आम्ही अडवली तर गुन्हेगार ठरू आम्ही संस्कृतीचे. आलेल्या मुलांनी थोडा आग्रह करून पाहिला, पण दादांनी मानलं नाही. मुलं हिरमुसली, पण दादांच्या मोकळ्या गप्पांपुढे पुढे ती इतकी रमली की पारुलनं उठून दिवे लावले तेव्हा कुठं त्यांना भान आलं. दादांना नमस्कार करून ती परतली. पारुलने मग कागदांची आवराआवर केली आणि ती जायला निघाली. दादा, येते मी उद्या नेहमीसारखी, ती म्हणाली आणि निघाली. दादा आरामखुर्चीत स्वस्थ पडून राहिले. पारुलसारखी कितीतरी वाचनवेडी मुलं आहेत. त्यांना चांगले, जाणते वाचक बनवलं पाहिजे. अनाग्रही, लवचिक आणि समंजस वाचक हवेत. लेखकांवर प्रेम करणारे,
त्यांचे गुणदोष नेमके हेरणारे वाचक. आणि टीकाकार? युगसंदर्भ मधली टीका त्यांना पुन्हा आठवली. पलायनवाद? कशापासून पळालो आहोत आपण? आल्या आव्हानाला कधी पाठ नाही फिरवली खरं तर. पण आपल्या अनुभवांचं जग मात्र मर्यादित राहिलं. इतक्या वर्षात त्याच्या सीमा ठरून गेल्या. पण त्यानं काय बिघडलं? जीवनाच्या एकाच नसेवर बोट ठेवूनही त्याच्या हृदयाचे ठोके मोजता येतातच. एकाच जागेवर खणत खणत भूमीचा अंतर्भाग तपासता येतोच गाभ्यापर्यंत. मी किती विस्तारलो हे सांगण्याच्या भरात मी किती बुडालो हे नाहीच लक्षात आलं तुमच्या. दादांना थोडा विषाद वाटला. चाहते डोळस असत नाहीत आणि टीकाकार प्रगल्भ असत नाहीत. हाच सर्वसाधारण अनुभव आपणही गाठीला बांधायचा का? पिका आंबा समोर आला की कैरीचा आंबट गोड करकरीतपणा त्यात नाही म्हणून तक्रार करायची आणि कैरी तर बिचारी कच्चीच असते, तिला पिकायला पुष्कळ अवकाश लागतो. पण आपली तक्रार आहे का अशा प्रतिक्रियांबद्दल? दादांनी स्वतःला उलगडून पाहिलं. नाही, अजिबात नाही. कधी कधी पुसट विषाद. त्या पलीकडे काही नाही. पलीकडे खरोखर असले काहीही नाही. आहे एक स्वच्छ निर्जन वाळवंट. संध्याकाळ कलतानाचं वाळवंट. खाली मैलन मैल पसरलेली वाळू आणि वर हळूहळू नक्षत्रांसाठी खुलं होणारं नितळ नितळ आभाळ. आता यापुढे आपण शिकार करायची नाही. रान मागे टाकत आलो. अनुभवांचे अजस्त्रपण अनेकदा अंगावर घेऊन झाले. आता उंटासारखं आजवर भेटलेलं पाणी पोटात घेऊन समोर आलेल्या वाळवंटात उतरायचं. खाली वाळू आणि वर आभाळ. दादांना एकदम निश्चिंत वाटलं. निश्चिंत आणि शांत. पारुल आली की तिला एकदा हा सगळा प्रवास सांगितला पाहिजे. कदाचित तीच शेवटची कथा असेल.